हॅलो. हॅलो, नमस्ते. मी किरण आणि आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल किरण's रसोईमध्ये. अं, आज आपण बघणार आहोत पालक, शेंगदाणे व तुरड्या घालून मी पालक तयार करते. तर चला तर मग आज आपण त्याची रेसिपी बघूयात. मी सर्वात प्रथम एक जोडी घेतली आहे पालकाची. तिची सर्व पानं व्यवस्थित निवडून साफ करून घेते. आता काय करूयात, एक दोन पाण्याने स्वच्छ नळाखाली स्वच्छ धुवून घेते आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये ती सर्व पानं, त्याच्याबरोबरच एक मूठभर शेंगदाणे व थोडीशी तूर डाळ टाकून घ्या. हे कुकरच्या भांड्यात लावताना ह्यात पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही. वाफेवर चांगल्या प्रकारे हे शिजून जातं. त्याच्याबरोबरच शेंगदाणे आणि तूर डाळ चांगल्या प्रकारे शिजते. फक्त एक 4 शिट्ट्या करून घ्या. एक 4 शिट्ट्यानंतर बघा, पालक चांगल्या प्रकारे शिजले. त्याच्याबरोबर शेंगदाणे आणि तूर डाळ असा चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण फोडणीसाठी साहित्य बघूयात. मी इथे काय करते, थोडीशी मुठभर कोथिंबीर, एक 4 हिरव्या मिरच्या, 6-7 एक लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. हे झालं आपलं मिरचीचं वाटण तयार. इथे मी आता हे वाटलेला, आपण जे आता मिरची वगैरे वाटली ते घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर एक मी कांदा घेतलाय मीडियम साईजचा, तो चिरून कट करून घेतलाय. थोडंसं जिरं फोडणीसाठी, 2 चमचे मी इथे गोडा मसाला घेतलाय आणि 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ, ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता जो कुकरला शिजवून घेतलेला पालक आहे, आपण तो काय करूया, चमच्याच्या साहाय्याने ना चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेऊया, बारीक करूयात. कारण जी पानं आपण अख्खी अख्खी घेतली होती ती थोडीशी बारीक करून घ्यायची. पण हे मिक्सरमध्ये वाटू नका, कारण आपल्याला जे शेंगदाणे घातलेले आहेत ते तसेच अख्खे पाहिजे. ते खाताना असे दाताखाली छान लागतात, खाताना चावून चावून खायला मजा येते. त्यामुळे ते बारीक होतात मिक्सरला, तर मिक्सरला करू नका. फक्त चमच्याच्या साहाय्याने आपण तुम्ही बारीक करत गेलात की ते पूर्णपणे, पालक पूर्णपणे बारीक होऊन जाईल. बारीक केलेल्या पालकामध्ये मी 1 चमचा डाळीचं पीठ टाकत आहे. त्याने काय होईल की भाजी चांगल्या प्रकारे मिक्स होईल. म्हणजे पातळ अशी पाण्यासारखं दिसणार नाही तुम्हाला, पाण्यासारखी लागणार नाही. मग डाळीच्या पिठाने धरून येते भाजी चांगल्या प्रकारे आणि स्वादही येतो. आता इथे मी एक कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकते. तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यात. आता तेल गरम झाल्यानंतर आपण जो जिरे घेतलाय 1 चमचा, ते त्यामध्ये टाकूयात, फोडणीला टाकूया. जिरे तडतडल्यानंतर पण त्याच्यामध्ये कांदा टाकत आहोत. कांदा थोडासा लालसर होऊ द्यात. कांदा लालसर झाल्यानंतर जे मिरचीचं वाटण आहे ते मी टाकत आहे ह्याच्यामध्ये. मग बाकीचे जे काय मसाले आपण घेतले होते ते टाकूयात आणि चांगले परतून घेऊयात. थोडंसं परतल्यानंतर, थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण जो शिजवलेला पालक आहे तो मी मिक्स करते. चांगला मिक्स करून घेते, त्याच्यामध्ये सर्व मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात.
तर तुम्हाला गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी टाका. मग एक 4 ते 5 मिनिटं वाफेवर असा शिजून द्या. बघा एक 4-5 मिनिटानंतर छानपैकी भाजीला तरी आलेली आहे आणि भाजी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. ते मी वरून थोडीशी आमचूर पावडर टाकत आहे. त्याने एक वेगळा स्वाद येतो भाजीला. तर जरूर टाका.